कॅपराऊंड 4ची जी अलॉटमेंट आहे ती आत्ताच डिक्लेअर झाली आहे आणि हा जो आपला कॅपराऊंड होता ना, शेवटचा कॅपराऊंड होता. यानंतर आपला CET सेलचा आणि आपली जी कॅप प्रोसेस आहे याच्या एंड होतो. इथून पुढे तुम्हाला जे स्पॉट राऊंड वगैरे होतात हे कॉलेज लेवलला होतात. त्यामुळे आजचं जे अलॉटमेंट आहे ते खूप खास आहे. आय होप सगळ्या मुलांनी आपलं जे अलॉटमेंट आहे ते बघितलं असेल. खरं तर या अलॉटमेंट नंतर दोन गोष्टी आहेत. एक तर काही मुलांना कॅपराऊंड 1 पासून तेच कॉलेज राहिले आणि काही मुलांना बेटरमेंट वेगळी कॉलेजेस मिळाले आहेत. मात्र आत्ता जी कॉलेजेस मिळाले आहेत ना ती फायनल आहेत. यानंतर तुमची काही कॉलेजेस आता चेंज होणार नाही आहेत. त्यामुळे जे काही कॉलेज मिळाले ते चांगलं असू देत अगर थोडं लोअर असू देत, ठीक आहे, ते ॲक्सेप्ट करणं ही आपली पहिली काम आहे. का? कारण का आपल्या पर्सेंटेजला जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित भरली असेल तर आपल्या पर्सेंटेजला ते चांगलं आणि योग्यच कॉलेज तुम्हाला मिळाले आहे. बेटरमेंट का होत नाही याचा अर्थ काय, ऑलरेडी तुम्हाला कॅप 1 मध्येच तुमच्या पर्सेंटेजला कट ऑफनुसार मॅच होणारे कॉलेज ऑलरेडी मिळालेलं आहे. त्याच्या वरचे कॉलेजेसचे कट ऑफ हाय आहेत. त्यामुळे तुम्हाला कॅप राऊंड 2, 3, 4 मध्ये बेटरमेंट झाले नाही. याचा अर्थ असा नाही आहे की बाकीच्या मुलांना बेटरमेंट मिळते मलाच का भेटत नाही आहे म्हणून उगाच लोअर कॉलेजेस टाकण्यात बाळांनो काहीही अर्थ नव्हता. आय होप तुम्हाला जे कॉलेज मिळालं ते चांगलंच मिळालं आहे. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून पहिल्यांदा शुभेच्छा. कारण का जवळजवळ 2 महिने म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने सलग ही कॅप प्रोसेस चालू होती. गेल्या वर्षीपर्यंत 3 कॅप राऊंड चालू होते, प्रोसेस लवकर संपली होती. परंतु यावेळी 4 कॅप राऊंड, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल, स्पॉट राऊंड या सगळ्या गोष्टींना थोड्या कॉम्प्लिकेटेड त्यांनी करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. सो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, कॅप राऊंड 4 नंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे, तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग कसं करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स न्यायचे, आता फ्रीज बेटरमेंट काय करावं लागतं, लॉग इनमध्ये जाऊन काय चेक करावं लागतं, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता सगळ्यात महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट प्रोसेस काय, तर आता बेटरमेंटचे रूल काय आहेत. एक तर काही मुलांना कॅप राऊंड 4 मध्ये बेटरमेंट होऊन आता तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये नवीन कॉलेज मिळालेलं आहे. म्हणजे मागचं जे कॉलेज होतं ती सीट तुमची कॅन्सल झालेली आहे आणि आता बेटरमेंट होऊन नवीन कॉलेज मिळाले आहे. याचाच अर्थ काय, जे आत्ता कॉलेज मिळालेलं आहे ते तुमचं फायनल कॉलेज आहे. आणि काही मुलांना काय झालं आहे, कॉलेज म्हणजे बेटरमेंट झालेलं नाही, जे मागचं कॉलेज आहे ना ते रिटेन झालेलं आहे. म्हणजे जे अलॉटमेंट लेटरवरती जे मागचं कॅप राऊंड मधलं कॉलेज होतं तेच मिळालेलं आहे, ते सुद्धा तुमचं फायनल आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या अलॉटमेंट लेटरवरती आता जे कॉलेज दिसतंय ते तुमचं फायनल कॉलेज आहे. याच्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाहीत. मागचं कॉलेज चांगलं होतं आता हे मला चेंज करायचं असं काही नाही आहे. जे आत्ता अलॉटमेंट लेटरवरती कॉलेज आहे ना तेच तुमचं फायनल कॉलेज आहे कॅप प्रोसेसमधून मिळालेलं. ठीक आहे. हा होता पहिला बेटरमेंटचा रूल. आता दुसरं म्हणजे काय, तर कॅप राऊंड 4चा अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर नेक्स्ट आपले शेड्यूल CET सेलने काय डिक्लेअर केले, तर तुम्हाला आता तुमचं जे बेटरमेंट म्हणजे आता तुमचं कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर CET सेलने तुम्हाला 3 दिवसांचा वेळ दिला आहे. 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर, 2, 3 आणि 4 या 3 दिवसांमध्ये तुम्हाला जे काही तुम्हाला आता कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करून तिथे ॲडमिशन कन्फर्म करावी लागणार आहे. यासाठी त्यांनी 3 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे जर तुम्ही या 3 दिवसांमध्ये या कॉलेजेसला रिपोर्ट नाही केलं तर तुमची सीट जी आहे ती कॅन्सल होऊ शकते आणि ती सीट मग स्पॉटमध्ये ती कन्वर्ट होईल. ठीक आहे. त्यामुळे सगळ्या मुलांनी काळजी घ्यायची आहे. ज्या मुलं कॅप राऊंड 4ला ॲपियर झाली होती, पार्टिसिपेट केलं होतं आणि कॅप राऊंड 4मधून त्यांना जी काही सीट बेटरमेंट झाली असेल किंवा मागच्या कॅप राऊंडची सीट रिटेन झाली असेल त्या सगळ्या मुलांनी या 3 दिवसांमध्ये जाऊन कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करून तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करून तिथं तुमची फी पे करून ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. आणि जर वाटलं मला की कॉलेज मला नकोच आहे, मला घ्यायचंच नाही आहे कॅपमध्ये कॉलेज, तर तुम्ही काहीही ॲक्शन नाही केलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. हे होतं रिपोर्टिंग डेट्स. त्यानंतर आता सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस काय, एक म्हणजे मागच्या कॅप राऊंडपर्यंत आपल्याला फ्रीज आणि बेटरमेंट हे 2 ऑप्शन्स दिसत होते. आता ते ऑप्शन दिसणार नाही आहेत. मात्र पहिली केस लक्षात ठेवा, ज्या मुलांना या कंप्लीट 4 कॅप राऊंड्समध्ये पहिल्यांदा कॉलेज अलॉट झालेलं आहे या कॅप राऊंड 4मध्ये, त्या मुलांच्या लॉग इनमध्ये आता सध्या सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस दिसत असेल म्हणजेच त्यांना परत ते सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागते आणि त्यानंतर त्यांचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर येतं ते डाउनलोड करावं लागतं. त्यामुळे ज्या मुलांना फर्स्ट टाईम कॅप राऊंडमध्ये या अलॉटमेंट झालेलं आहे त्या मुलांनी पहिल्यांदा लॉग इनमध्ये जाऊन आपलं जे काही सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस आहे ती कंप्लीट करा. सीट ॲक्सेप्टन्सची 1000 रुपये फी पे करा आणि तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करा. आणि ज्या मुलांना बेटरमेंट मिळालं नाही आहे आणि ज्या मुलांना म्हणजे बेटरमेंट मिळालं नाही याचा अर्थ काय, ज्यांनी ऑलरेडी ही सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस केली आहे त्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये जाऊन काहीही करायचं नाही, तुम्हाला डायरेक्टली कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. ठीक
ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता एकतर हा व्हिडिओ ना मी लवकर अपलोड करतोय, पहिल्यांदा काय काम करा, आता आज रात्री म्हणजे उद्या सकाळी, ठीक आहे, उद्या सकाळीपर्यंत तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये चेक करा की काही नवीन अपडेट वगैरे CET सेलचे आलेत काय. कारण का मी आता हा लवकर व्हिडिओ रिलीज करतोय त्यामुळे मला त्या गोष्टी माहिती नाही आहेत की लॉगिनमध्ये काय दिसते, ठीक आहे. त्यामुळे एकदा लॉगिनमध्ये चेक करा, जर तिथे वगैरे सीट ॲक्सेप्टन्स लेटर वगैरे काही असेल तर ते डाउनलोड करा, जेणेकरून ते तुमच्याकडे असू द्यात, ठीक आहे. मात्र मी 100% शुअर आहे की तुम्हाला आता काहीही लॉगिनमध्ये नवीन ॲक्शन करावी लागणार नाही. फ्रीज, बेटरमेंट अशी काहीही बटन्स आता येणार नाही आहेत. जी काही करंट अलॉटमेंट आहे ती तुमची फायनल अलॉटमेंट असणार आहे. पुढे तुम्हाला काहीही प्रोसेस करावी लागणार आहे, डायरेक्टली कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे, ठीक आहे. तरीसुद्धा उद्या तुम्ही सकाळी म्हणजे उद्या तुम्ही काय करू शकता तर तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन ती डिटेल्स वगैरे चेक करा की काही वगैरे नवीन बदल झालेत का. मी सुद्धा ते व्हिडिओच्या द्वारे कळविनच, ठीक आहे. आता कॉलेजला रिपोर्ट करण्याआधी 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिली म्हणजे काय, जे कॉलेज तुम्हाला अलॉट झाले आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा. त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी काही रिपोर्टिंगचे डिटेल्स दिलेले असतात, एक्स्ट्रा काही डॉक्युमेंट्स कॅरी करायची, फी कशी पे करायची, रिपोर्टिंगला येताना काय काय काळजी घ्यायची, हे सगळं काही ना काहीतरी मेन्शन केलेलं असतं. ते एकदा सगळं व्यवस्थित बघा. कारण का रिपोर्टिंगला जाताना काही कॉलेजेस काय करतात, आम्हाला एक्स्ट्रा फॉर्म भरून आणतात, ॲडमिशन फॉर्म सांगतात किंवा अँटी रॅगिंगचा फॉर्म भरून आणा म्हणतात किंवा ABCIDचा फॉर्म भरून आणतात. मग हे एक्स्ट्रा फॉर्म्स आहेत ना ते कुठे मिळतील तर त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती मिळतील. त्यामुळे कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा, जे काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स ते मागत असतील ते पहिल्यांदा कलेक्ट करा आणि त्यानंतर कॉलेजला रिपोर्ट करा, ठीक आहे. त्यानंतर आता कॉलेजला ॲडमिशन घेताना डॉक्युमेंट्स कोणकोणती न्यायचे. डॉक्युमेंट्स एवढं लक्षात ठेवा, जी काही तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही स्क्रुटिनी सेंटरवरती व्हेरीफाय केली होती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ती सगळीच्या सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत, ठीक आहे. त्यामुळे सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स जी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी व्हेरीफाय केली होती ती सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये न्यावी लागणार, ठीक आहे. मग तुमचं SSCचं मार्कशीट असेल, HSCचं मार्कशीट असेल, CETचं स्कोर कार्ड, JEEचं स्कोर कार्ड, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले होते ना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार. दुसरं आहे ते ॲक्नॉलेजमेंटचं रिसिप्ट. ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट म्हणजे काय, ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं होतं त्यावेळी स्क्रुटिनी सेंटरमध्ये म्हणजे ज्यावेळी तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल त्यावेळी त्या स्क्रुटिनी सेंटरने स्टॅम्प दिलेलं एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटचं लेटर होतं, ते आहे ॲक्नॉलेजमेंटचं रिसिप्ट. किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल तर ते लॉगिनमध्ये सुद्धा दिसतं, ते ॲक्नॉलेजमेंटचं रिसिप्ट तुम्हाला कॅरी करून जायचं आहे. तिसरं आहे ते म्हणजे काय, अलॉटमेंट लेटर. आत्ता कॅपराऊंडचा ज्यावेळी तुम्ही तुमचा EN25 नंबर एंटर केल्यानंतर आणि डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर जे काही अलॉटमेंट लेटर तुम्हाला दिसेल ते अलॉटमेंट लेटर तुम्हाला कॅरी करायचं आहे. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स लेटर. आता सीट ॲक्सेप्टन्स लेटर काय करायचं आहे तर तुम्ही अलॉटमेंट लेटर पण कॅरी करा आणि सीट ॲक्सेप्टन्स लेटर म्हणजे मागच्या राऊंडच्या वेळी तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट केलं होतं ना या राऊंडच्या आधी, ज्या मुलांना यावेळी बेटरमेंट मिळालं नाही त्यांनी काय करा तर मागच्या राऊंडच्या वेळी ज्यावेळी त्यांनी फ्रीज किंवा बेटरमेंट केलं होतं आणि तिथं सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस कन्फर्म्ड आला होता ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर नेलं तरी चालेल, काही इश्यू नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे 2 गोष्टी लक्षात ठेवा, सीट अलॉटमेंट लेटरच्या जागी तुम्ही आत्ता जे अलॉटमेंट झाले ते न्या आणि सीट ॲक्सेप्टन्सच्या लेटरच्या वेळी मागच्या वेळी ते फ्रीज किंवा बेटरमेंट केलं होतं ते निवडा. किंवा जर लॉगिनमध्ये सीट ॲक्सेप्टन्स लेटर आता उद्या येते का एकदा चेक करा, ठीक आहे. कारण मी व्हिडिओ लवकर बनवल्यामुळे मला ती आत्ता ती गोष्ट माहिती नाही आहे. मात्र तुमच्या लॉगिनमध्ये सीट ॲक्सेप्टन्स लेटर येते का उद्या चेक करा, जर येत असेल तर ते डाउनलोड करा किंवा मागच्या कॅपराऊंडचं नेलं तरीसुद्धा चालेल, काही इश्यू येणार नाही. त्यानंतर जेवढे काही डॉक्युमेंट्स आता मी सांगितले सगळ्यांचे 5 झेरॉक्सचे सेट बनवाने. 5 सेटची गरज नाही आहे, ते 2 किंवा 3 सेट्सचं लागतात, परंतु तरीसुद्धा तिथे जाऊन काही धावपळ व्हायला नको यासाठी 5 झेरॉक्सचे सेट नेलात तरी चालतील. ते अटेस्टेड वगैरे काही करू नका, तिथे जाऊन सेल्फ अटेस्टेड वगैरे काय असेल ते करा, ठीक आहे. आता हे जे सगळे हार्ड कॉपी डॉक्युमेंट्स आहेत या सगळ्यांच्या ज्या सॉफ्ट कॉपीज आहेत किंवा डिजिटल कॉपीज आहेत स्कॅन करून आपल्या मोबाईलमध्ये किंवा जीमेलमध्ये किंवा ड्राईव्हवरती अपलोड करून ठेवा. हे यासाठी सांगतोय, आता कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाल त्यावेळी ती सगळी डॉक्युमेंट्स जे आहेत ना ती कॉलेज सबमिट करून घेतं, मग ती आपल्याकडे नसणार आहेत, ती परत डॉक्युमेंट्स आपल्याला 3-4 महिन्यांनी परत मिळतात. मात्र तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी कुठे स्कॉलरशिपला अप्लाय करायचं असेल तर ती डॉक्युमेंट्स लागतात. मग काय करा, सगळ्या मुलांनी ही जी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ती स्कॅन करून, कुठलेही तुम्ही ॲप ॲडोबे स्कॅनर असेल किंवा कॅम स्कॅनर नावाचे ॲप्स आहेत ती यूज करा आणि डॉक्युमेंट्स सगळी स्कॅन करून तुमच्या जीमेलवरती किंवा तुमच्या ड्राईव्हवरती अपलोड करून ठेवा, जेणेकरून त्याच्या सॉफ्ट कॉपीज तुमच्याकडे असू दे. आणखीन एक, जाताना 5 तुमचे पासपोर्ट साईज फोटोसुद्धा घेऊन जा, ठीक आहे, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता भरपूर कॉलेजेसमध्ये फी कशी पे करायची, ऑलरेडी मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. मोस्ट ऑफ दी कॉलेजेस जी असतात ना ती डिमांड ड्राफ्ट स्वरूपातच ती
तुमची फी जी आहे ती ॲक्सेप्ट करतात. आता डी कुणाच्या नावे बनवायचा यासाठी त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती चेक करा की फी पेमेंटचे काही डिटेल्स दिलेत का, डी कुणाच्या नावे लिहायचं आहे वगैरे ते सगळं बघा आधी आणि त्यानंतर डिसाईड करा की डी वगैरे बनवून न्यायचं आहे. काही कॉलेजेस मग तुम्हाला स्कॅनर पण देतात किंवा UPI ID वगैरे देतात. त्यामुळे फी पेमेंटचे जे काही डिटेल्स आहेत ते कॉलेजला आधी कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांच्या वेबसाईटवरती बघा की फी पेमेंट करण्यासाठी कोणकोणते ऑप्शन्स त्याने दिलेत आणि त्यानुसार तुम्ही तयारी करून जा. तिथे जाऊन तुम्ही बँक शोधत ते डी बनवणं वगैरे या गोष्टी तिथं गोंधळ करण्यापेक्षा इथूनच तयारी करून गेलेलं कधीही चांगलं. मोस्ट ऑफ दी कॉलेजेस जे आहेत ना ती पूर्ण फी म्हणजे जी काही तुमची कॅटेगरी फी असेल ना तीच ॲक्सेप्ट करतात, इन्स्टॉलमेंट्समध्ये ॲक्सेप्ट करत नाहीत. आणखीन एक सांगतो, कॉलेजला फी पे करताना तुमच्या कॅटेगरीचीच फी पे करावी लागते, त्यामुळे काळजी करू नका. आणखीन ज्या मुलांकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही आहे. मी परत सांगतो तुम्हाला कॅटेगरीचीच फी भरावी लागणार आहे, त्यामुळे घाबरू नका. आता काही कॉलेजेस जे आहेत ना बघतोय मी 2-3 कॉलेजेस वगैरे असतील ना ती कॉलेजेस काय म्हणतात जरी नॉन क्रिमिनल असेल तरी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट दाखवावं लागणार. इन्कम सर्टिफिकेट जर बिलो 8 लाख असेल तरच तुम्हाला फी कन्सेशन देतात. आता हे कॉलेजने डिसाईड केलेलं आहे. मात्र बहुतांश कॉलेजेस तरी काय करतात नॉन क्रिमिनल असेल ना तुम्हाला फी कन्सेशन देत आहेत, त्यामुळे तुमच्या कॅटेगरीची जेवढी फी आहे तीच तुम्हाला पे करावी लागणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणतीही फी तुम्हाला पे करावी लागणार नाही. ठीक आहे. आता फॅकल्टीचा एक कॉन्टॅक्ट नंबर पण ज्यावेळी तुम्ही मागच्या वेळी सीट ॲक्सेप्टन्स लेटर केलं होतं ना डाउनलोड केलं असेल त्यावेळी तुम्हाला एका फॅकल्टीचा नंबर पण त्यांनी दिलेला असेल. तो फॅकल्टीचा नंबर आहे, तो व्यवस्थित जर काही डाऊट असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता. जर रिगार्डिंग कॉलेज रिगार्डिंग किंवा काही डॉक्युमेंट्स रिगार्डिंग फी रिगार्डिंग तर त्यांना विचारू शकता. आता इम्पॉर्टंट महत्त्वाचा प्रश्न काय तर भरपूर ठिकाणी आता पावसाचं वातावरण सुरू आहे, पाऊस म्हणजे मराठवाड्यात वगैरे भरपूर पाऊस सुरू आहे. त्यामुळे जर तुम्ही लांबून काही विद्यार्थी नागपूर विदर्भ या साईडहून तुम्ही पुण्याला मुंबईला ट्रॅव्हल करताय सो काळजी घ्या, व्यवस्थित ट्रॅव्हल करा. आधी आपल्याला 3 दिवस दिले आहेत, ही डेट एक्सटेंड होऊ शकते. तरीसुद्धा तुम्ही काय करा तर तुमची जी बुकिंग असेल तुमचं जे काही रिझर्वेशन वगैरे असेल बस बुकिंग किंवा रेल्वे बुकिंग असेल ते सगळं व्यवस्थित आधी पहिला तुम्ही तयारीनिशी जा. ठीक आहे. शेवटच्या दिवशी ॲडमिशन घेण्यात धावपळ करू नका. जर ऐन मोमेंटला काही गडबड वगैरे झाली तर परत काही धावपळ व्हायला नको, तुमच्या हातून काही ॲडमिशन कॅन्सल व्हायला नको. त्यामुळे व्यवस्थित उद्या आणि परवा अशा 2 दिवसामध्ये शक्य असेल तर ॲडमिशन कन्फर्म करायचा प्रयत्न करा. शेवटच्या दिवशीही चालतं, काही गडबड वगैरे होऊ नये यासाठी मी हे सांगतोय. ठीक आहे. भरपूर मुलं खूप लांबून प्रवास करतात सो तिकडे राहायची वगैरे व्यवस्था आहे की नाही या सगळ्या गोष्टी कन्फर्म करा. जर कुठे तुम्ही जात असाल भरपूर मुलं काय करतात की लांबून ट्रॅव्हल करतात त्यामुळे थांबण्याची वगैरे व्यवस्था नसते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित नियोजन करा आणि मगच घरातून बाहेर पडा. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट नोट काय तर ही काही ॲडमिशन म्हणजे कन्फर्मेशनची प्रोसेस आहे ती काही डिफिकल्ट नाही, खूप इझी आहे. फक्त कॉलेजमध्ये जायचं आहे, तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करायचे आहेत, त्यांची फी जी काही कॅटेगरीची फी असेल ती पे करायची आहे आणि त्यांच्याकडून एक सीट कन्फर्मेशनचं लेटर येतं तेवढं घ्यायचं आहे. एवढी सिंपल प्रोसेस आहे. मात्र आपल्याला काय वाटतं की भरपूर कॉम्प्लिकेटेड आहे वगैरे एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स वगैरे काही लागत नाहीत एक्स्ट्रा. कॉलेजवाल्यांना सुद्धा त्यांची सीट लवकरात लवकर कशी फिल होईल याचीच काळजी असते. उगाच स्पॉटमध्ये त्या सीट्स परत ॲड होऊ नयेत असंच त्यांना वाटत असतं. त्यामुळे तुम्हाला ते पूर्ण सहकार्य करतात तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत. तुम्हाला त्यांना घाबरून जायची वगैरे काहीही गरज नाही. पटकन तुमचं ॲडमिशन होतं 2-3 तासामध्ये आणि तुम्ही मोकळे होऊन जाता. ठीक आहे. ॲडमिशन झाल्यानंतर शक्य असेल तर जवळपास हॉस्टेल्स वगैरे एक्सप्लोर करा. कुठे हॉस्टेल्स वगैरे आहेत का, प्रायव्हेट PGs आहेत, कॉलेजचं हॉस्टेल किती आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे जवळपास जी काही हॉस्टेल असतील त्यांच्या किमती वगैरे कम्पेअर करा. एकाच ठिकाणी चांगल्या फॅसिलिटीज मिळत आहेत म्हणून डायरेक्टली त्यांना पैसे 6 महिन्याचे वगैरे देऊन असं काही करू नका. शक्य असेल तर जवळपास जेवढी काही हॉस्टेल्स असेल त्यांची माहिती घ्या, चांगली कोणती आहेत, व्यवस्थित फॅसिलिटीज कुठे आहेत, ते आपल्याला अफोर्डेबल आहेत का या गोष्टींसाठी प्रयत्न करा. उगाच या हॉस्टेल्समध्ये सगळ्यात जास्त स्कॅम्स करतात हे ब्रोकर्स असतील ते हॉस्टेलर्स आणि PGs वगैरे याची थोडी काळजी घ्या. गर्ल्स असतील तर सिक्युरिटी सगळ्यात मोठा कन्सर्न आहे. त्यामुळे आपल्याला कॉलेजचे हॉस्टेल कसं भेटतील गर्ल्ससाठी तेच ट्राय करा किंवा जवळपासची प्रायव्हेट गर्ल्स हॉस्टेल जरी ट्राय केली तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. आता आणखीन शेवटचा एक मुद्दा काय महाडीबीटी स्कॉलरशिप कॉलेज तुम्हाला सांगेल की आता ॲडमिशन घेताना लवकरात लवकर महाडीबीटीचे फॉर्म्स वगैरे घाईगडबड काही करू नका. महाडीबीटीचे फॉर्म भरण्याची डेट खूप एक्सटेंड होत असते. जवळजवळ मार्च एप्रिल पुढच्या वर्षी म्हणजे मार्च 2026 ही डेट कुठे कधी एक्सटेंड होते. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. अजून आपल्याकडे वेळ भरपूर आहे. आपलं व्यवस्थित सगळं कॉलेज व्यवस्थित सगळं तुमचं सुरू होऊ द्यात. नंतर आरामात जशी मुलांनी वगैरे आपल्या वर्गात क्लासमधली मुलं वगैरे भरतील ना त्यावेळी फॉर्म भरायला स्टार्ट करा. ती काही घाईगडबड नाही. ती लवकर जेवढ्या लवकर भराल ना तेवढी लवकर ती कॉलेजला फी मिळते. त्यामुळे ते घाई गडबड करायला सांगतात. त्यामुळे कुठेही चुका करू नका. महाडीबीटीच्या बद्दल एक मी डेडिकेटेड व्हिडिओ नक्की बनवेल, परंतु आत्ताच महाडीबीटीची स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची घाई गडबड करू नका. अजून वेळ आहे. ठीक आहे. 2-3 महिन्यांमध्ये पुढच्या येणाऱ्या काळात जरी भरलात ना तरीसुद्धा चालेल. सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना तुमच्या मनासारखं अलॉटमेंट मिळालं असेल. ठीक आहे. सो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.